हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर सणावाराला नेसल्या जाणाऱ्या साड्या आता पार्टीमध्ये सुद्धा एक वेगळं स्थान मिळवत आहे. तर अशा ग्लॅमरस लुकसाठी महत्त्वाची भूमिका गाजवितात ते ब्लाऊज. पारंपरिक आणि मॉडर्न लुकचे वेगवेगळे ब्लाऊज घालण्याची आजकाल फॅशन आलेली आहे. नेहमी त्याच ब्लाऊजचे पॅटर्न घालण्यापेक्षा सुंदर आणि आकर्षक आणि सगळ्यांमध्ये उठून दिसेल अशा पॅटर्नचे ब्लाऊज शिवण्याकडे महिलांचा जास्त कल असतो. त्यामुळे ट्रॅडिशनल साड्या, वेस्टर्न साड्या असतील, यामध्ये वेगवेगळे ब्लाऊज तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजचे वेगवेगळे पॅटर्न हे सांगणार आहे, ज्यामध्ये तुमचा फेस्टिवल लुक खूप छान दिसेल. वेस्टर्न साड्यांपेक्षा पारंपरिक आणि ट्रॅडिशनल साड्या महिलांना खूप जास्त आवडतात. चला तर मग बघूया ते ट्रेंडिंग आणि आजचे लेटेस्ट ब्लाऊज डिझाईनचे पॅटर्न कोणते. तर सगळ्यात पहिला पॅटर्न आहे होल्टर नेकलाइन ब्लाऊज. होल्टर नेकलाइन ब्लाऊज पातळ फॅब्रिकच्या साड्यांवर खूप छान दिसतो. त्यामध्ये तुम्ही नक्कीच आकर्षक दिसण्यासाठी मदत होईल. होल्टर नेकलाइन ब्लाऊज कोणत्याही मुलीला आणि कोणत्याही महिलेला एक स्टायलिश लुक देतो. त्यानंतर दुसरा पॅटर्न आहे स्वीट हार्ट नेकलाइन ब्लाऊज. तर स्वीट हार्ट नेकलाइन ब्लाऊज सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. स्वीट हार्ट नेकलाइन ब्लाऊज ट्रेंडी आणि स्टायलिश लुक देण्यासाठी नक्कीच मदत करेन. त्यामुळे तुमचा लुक क्लासी दिसेल आणि ट्रेंडी लुकसाठीही तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. त्यानंतर तिसरा पॅटर्न आहे प्रिंट ऑन प्रिंट डिझाईन. सुंदर आणि आकर्षक डिझाईनच्या तुम्ही प्रेमात असाल तर तुमच्यासाठी प्रिंट ऑन प्रिंट ब्लाऊज उत्तम पर्याय आहे. यामध्ये सध्या फ्लोरल प्रिंट असलेले ब्लाऊज खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत. यामध्ये तुम्ही पारंपरिक डिझाईनचे मटेरियलही निवडू शकता. त्यामुळे साडीला एक आधुनिक लुक येण्यासाठी नक्कीच मदत होईल. जेव्हा तुम्ही प्रिंटेड ब्लाऊज चूज करता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, हेवी वेटच्या ज्या मुली असतात त्यांनी नेहमी छोट्या प्रिंटवाले ब्लाऊज विकत घ्या, कारण त्यामध्ये त्यांची तब्येत कमी दिसण्यासाठी मदत होते. आणि त्याच उलट जर वेट हे खूप जास्त कमी असेल, त्यांनी शक्यतो मोठ्या प्रिंटवाले ब्लाऊज चूज करा. त्यामध्ये त्या अधिक सुंदर दिसण्यासाठी नक्कीच मदत होते. त्यानंतर चौथा पॅटर्न आहे एम्बेशिल्ड ब्लाऊज पॅटर्न. भडक आणि आकर्षक रंगामध्ये उपलब्ध असलेले एम्बेशिल्ड ब्लाऊज पार्टीवेअर म्हणून उत्तम पर्याय आहे. सर्वसाधारण सोनेरी आणि चंदेरी चमकीने भरलेले ब्लाऊज तुम्ही कोणत्याही साडीवरती घालू शकता. या ब्लाऊजमुळे एक वेगळा गेटअप येतो आणि तुम्हाला जास्त ज्वेलरी वेअर करण्याची गरज लागत नाही. आणि या ब्लाऊजचा प्रकार खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. तुम्ही पार्टीवेअरसाठी किंवा लग्नासाठी हे ब्लाऊज चूज करू शकता. तुम्ही जर पैठणी घातलेली असेल किंवा कोणतीही काठपदर साडी घातलेली असेल तर त्यावरती तुम्ही कॉन्ट्रास्ट असं एम्बेशिल्ड ब्लाऊज तुम्ही नक्कीच वेअर करू शकता. यामध्ये तुमचा लुक क्लासी आणि युनिक दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. त्यानंतर पाचवा जो पॅटर्न आहे तो आहे नेटेड ब्लाऊज पॅटर्न. तुम्ही नेटचे ब्लाऊज सुद्धा वेगवेगळ्या स्टाईलमध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता. आता नेटचे ब्लाऊज तुम्ही जेव्हा स्टिच करता तेव्हा फुल स्लीव्ज खूप सुंदर दिसतात. त्याचबरोबर नेटच्या तुम्ही फुल पफ्सच्या स्लीव्ज केल्या किंवा हाफ पफ्सच्या स्लीव्ज केल्या, ते सुद्धा साडीवरती खूप सुंदर दिसतं. स्पेशली जर तुमची साडी नेटमध्ये असेल तर त्यावरती असे स्लीव्ज खूप सुंदर दिसतात. आजकाल काठपदर साडीवरती किंवा जॉर्जेटच्या साडीवरती सुद्धा नेटचे ब्लाऊज शिवण्याचे खूप जास्त ट्रेंड आहे. तुम्ही अशा प्रकारचे ब्लाऊज नक्कीच शिवून घेऊ शकता. त्यानंतर सहावा ब्लाऊज पॅटर्न आहे पर्ल ब्लाऊज पॅटर्न. जेव्हा मुली पार्टीवेअर किंवा डिझायनर साडी घेतात तेव्हा त्यावरती अशा प्रकारच्या डिझाईन खूप जास्त प्रमाणात शिवून घेतात. मुलींमध्ये स्पेशली या प्रकारचे ब्लाऊज खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. अशा प्रकारचे ब्लाऊजमध्ये स्पेशली मोत्यांचे किंवा पर्ल्सचे डिझाईन या बनविल्या जातात. अशा प्रकारे तुम्ही स्लीव्जवरती सुद्धा छान पर्ल लावू शकता किंवा बॅक साईडला सुद्धा मोत्यांचे सुंदर अशा डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता. अशा प्रकारच्या ब्लाऊज खूप जास्त रिच लुक देण्यासाठी मदत करतात. स्पेशली जर तुम्ही लेहंग्यावरती ब्लाऊज शिवून घेणार असाल किंवा पार्टीवेअर साडीवरती जरी ब्लाऊज शिवून घेणार असाल तर त्यावरती पर्ल आणि मोतीची डिझाईन खूप सुंदर दिसतात. त्यानंतर सातवा पॅटर्न आहे कॉलर ब्लाऊज डिझाईन.
जर तुम्हाला नवीन काहीतरी ट्राय करायचं असेल तर तुम्ही हा पॅटर्न नक्की ट्राय करू शकता। तुमची साडी जर कॉटनची असेल, काठपदर असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही कॉलरचे ब्लाऊज हे शिवून घेऊ शकता। तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा एखाद्या कॅज्युअल मीटिंगसाठी जरी तुम्हाला साडी नेसायची असेल तर ती साडी कॉटनची असेल तर त्यावरती अशा कॉलरच्या नेक डिझाईन खूप सुंदर दिसतात आणि त्यामध्ये तुमचा लुक क्लासी दिसण्यासाठी नक्कीच मदत होते। त्यानंतर 8वा पॅटर्न आहे बोटनेक ब्लाऊज। आता पारंपरिक काठपदर साडी असू देत किंवा कॅज्युअल साडी असू देत किंवा डिझायनर साडी असू देत, त्यावरती बोटनेक ब्लाऊज खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे। काठपदर साडीवरती जर तुम्ही बोटनेक ब्लाऊज शिवून घेणार असाल तर नेहमी लक्षात ठेवा, साडी हेवी वेटची असेल तर बोटनेक ब्लाऊजचा जो नेक असतो तो जास्त पसरून घ्या, तो चिकटून घेऊ नका। जर तुम्ही बारीक असाल तर तुम्ही बोटनेक ब्लाऊज हे पूर्ण गळ्याला चिकटूनही घेऊ शकता। यामध्ये तुमचा लुक युनिक आणि सुंदर दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। तुम्ही एखाद्या डिझायनर साडीवरती सुद्धा बोटनेक ब्लाऊज नक्की स्टिच करून घेऊ शकता। मी फोटोमध्ये बघत असाल खूप जास्त बोटनेक मध्ये डिझाईन ह्या अवेलेबल आहेत, तर त्यासाठी तुम्ही कोणतीही डिझाईन नक्की ट्राय करू शकता। त्यानंतर 9वा जो पॅटर्न आहे तो आहे फुल स्लीव्ज ब्लाऊज डिझाईन। तुमची साडी काठपदर असू दे, डिझायनर असू दे किंवा पार्टीवेअर असू दे, या सर्व साडीवरती फुल स्लीव्ज ब्लाऊज खूप सुंदर दिसतात। काठपदर साडीवरती सुद्धा फुल स्लीव्ज ब्लाऊज सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे आणि डिझायनर आणि वेस्टर्न साडीवरती तर फुल स्लीव्ज ब्लाऊज ग्लॅमरसच दिसतात। तुम्ही सेलिब्रिटी मध्ये बघत असाल त्यांच्या डिझायनर साडीवरती फुल स्लीव्ज ब्लाऊज जास्त दिसून येतात, तर फुल स्लीव्ज ब्लाऊज हे तुम्ही कुठल्याही साडीवरती स्टिच करून घेऊ शकता। तर 10वा आणि लास्ट पॅटर्न आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज। आता काठपदर साडीमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचा खूप जास्त ट्रेंड आहे, त्यासोबतच तुम्ही डिझायनर आणि वेस्टर्न साडीवरती सुद्धा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता। यामध्ये तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। त्यानंतर नेक्स्ट पॅटर्न आहे रफल ब्लाऊज डिझाईन। यामध्ये तुम्ही नेटची साडी किंवा ऑर्गेन्झा साडी असेल तर त्यामध्ये रफल पॅटर्न नक्की ट्राय करू शकता। लॉंग रफल किंवा शॉर्ट रफल सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता, त्यामध्ये तुमचा लुक मॉडर्न दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। त्या व्हिडिओमध्ये मी ज्या डिझाईन्स दाखविल्या आहेत त्या तुम्ही नक्की ट्राय करा आणि यातली कुठली डिझाईन तुम्हाला आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू एव्हरीवन।